नमस्कार मुलांनो, आज आपण मराठी विषयांतर्गत धडा 2 ज्याचं नाव आहे निसर्गाची रचना यावर आपण आज अभ्यास करणार आहोत। तर मुलं, आपण बघतो की आपल्या अवतीभवती आपल्याला बरेच काही गोष्टी दिसतात, जसे नदी, डोंगर, पहाड। तर अशा आपल्याला बरेचशा गोष्टी आपल्या अवतीभवती दिसतात, झाडे। तर ह्या सगळ्या गोष्टी मानवनिर्मित नाही, आपण ह्या गोष्टी मानवाने बनवलेले नाहीयेत, तर ह्या गोष्टी आहे निसर्गाने बनवलेल्या। ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या निसर्गाने बनवलेल्या आहेत। तर निसर्गाची जी रचना आहे ती एक आगळी वेगळी रचना आहे। तर आज आपण या धड्यामध्ये निसर्गाने ज्या गोष्टी बनवलेल्या आहेत आपण त्यावर आज अभ्यास करणार आहोत। तर धड्याचं नाव आहे मुलांनो, निसर्गाची रचना। संध्याकाळची वेळ होती। राजा भोज आणि कवी कालिदास नदीकाठी फिरत होते। नदीच्या काठावर शेतकऱ्यांनी कलिंगडे आणि खरबुजे लावली होती। त्यांचे वेल जमिनीवर पसरले होते। वेलीवर मोठमोठी कलिंगडे आणि मोठमोठी खरबुजे लागली होती। नदी किनाऱ्यावर वडाचे एक मोठे झाड देखील होते। त्यावर झाडावर लहान लहान फळे लटकत होती। आता या धड्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला एक वेळेची माहिती दिलेली आहे। संध्याकाळची वेळ होती, तर जी वेळ होती ती संध्याकाळची वेळ होती। तुम्हाला चित्रामध्ये सुद्धा दिसतंय मुलांनो, बघा या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय। तर या चित्रामध्ये बरेचशा गोष्टी अशा आहेत ज्या निसर्गाने बनवलेल्या आहेत। बघा मुलांनो, इथे तुम्हाला डोंगर दिसतंय, त्यानंतर मोठी मोठी वृक्ष दिसते, हो की नाही। हे बघा, इथे मोठा वृक्ष आहे, त्यानंतर इथे सुद्धा मोठा वृक्ष आहे, आणि इथे तुम्हाला काय दिसतंय, तर इथे नदी आहे, त्यानंतर नदीच्या अवतीभोवती छोटी छोटी झाडं सुद्धा आहेत। त्यानंतर इथे काही फळं दिसतात मुलांनो तुम्हाला। हा फळ बघा वेलीवर दिसतंय तुम्हाला, आणि इथे दोन माणसं दिसतात। तर हे दोन माणसं कोण आहेत, तर याच्यामध्ये एक राजा आहे ज्याचं नाव आहे भोज। काय नाव आहे? राजा भोज। आणि कवी कालिदास। राजा भोज आणि त्यांच्यासोबत आहे कवी कालिदास। ते कालिदास जे आहेत ते एक कवी होते जे कविता लिहायचे। तर संध्याकाळची वेळ होती आणि त्या संध्याकाळी राजा भोज आणि कवी कालिदास हे नदीकाठी फिरत होते। नदीकाठी म्हणजेच नदीच्या जवळ। बघा मुलांनो, तुम्हाला नदीच्या जवळच ही राजा भोज आणि कवी कालिदास फिरताना दिसत आहेत। नदीच्या काठावर शेतकऱ्यांनी कलिंगडे आणि खरबुजे लावली होती। आता त्या नदीच्या काठावरच म्हणजेच त्या नदीच्या जवळ शेतकऱ्यांनी दोन झाडं लावली होती। शेतकऱ्यांनी दोन झाडे लावली होती, एक कलिंगडे आणि खरबुजे। कुठली झाडे लावली होती, तर कलिंगडे आणि खरबुजे लावली होती। कलिंगडे आणि खरबुजे तुम्हाला माहिती आहे मुलांनो, कलिंगडे आणि खरबुजे हे काय आहे, तर फळांची नावे आहेत। त्यांचे वेल जमिनीवर पसरले होते। आता हे बघा, तुम्हाला इथे खरबुजे आणि कलिंगडे दिसलेत, हो की नाही। तर हे जमिनीवर दिसते तुम्हाला, याची झाडं दिसतायत का? नाही, हे काय दिसते तुम्हाला, जमिनीवर पसरलेले आहेत। तर हे खरबूज आणि हे कलिंगड जे आहेत यांची वेल असते। काय असते? यांच्या वेली आहेत, आणि यांच्या ज्या वेली आहेत ते कुठे पसरलेले आहेत, तर जमिनीवर पसरलेले आहेत। वेलीवर मोठमोठी कलिंगडे आणि मोठमोठी खरबुजे लागली होती। आता मुलांना तुम्ही बघा, इथे वेल बघा, तर या वेली तुम्हाला एकदम नाजूक दिसतात, हो की नाही। आणि त्यावर जी फळे आहेत तर ही फळे बघा किती मोठी मोठी दिसतात। तर वेलीच्या मानाने ही फळे आपल्याला खूप मोठी दिसत आहेत। नदी किनाऱ्यावर वडाचे एक मोठे झाड देखील होते। त्या झाडावर लहान लहान फळे लटकत होती। आता तुम्ही इथे बघू शकता, त्या नदीच्या जवळ एक मोठं वृक्ष दिसतोय, म्हणजेच एक मोठं झाड दिसतंय, आणि या झाडाला छोटी छोटी फळे आपल्याला लटकताना दिसतात। म्हणजेच एवढा मोठा झाड आणि त्या झाडाला छोटी छोटी फळे आपल्याला लटकलेली दिसतात। म्हणजेच काय मुलांनो, तर हीच निसर्गाची रचना। रचना म्हणजेच काय, तर निसर्गाने याच प्रकारे ह्या गोष्टी घडवलेल्या आहेत। आता पुढे बघूया। ते पाहून राजा भोज कालिदासाला म्हणाले, कविराज, काय गंमत आहे पहा। या वेलीवर कलिंगडे आणि खरबुजांसारखी मोठी फळे आहेत, आणि एवढ्या मोठ्या वडाच्या झाडावर इवलीशी लहान लहान फळे। निसर्गाची ही अजबच रचना आहे। आता जेव्हा कालिदास आणि राजा भोज हे जेव्हा नदीकाठी फिरायला आले तेव्हा त्यांनी काय बघितलं, तर त्यांनी बघितलं की खाली जे वेली आहेत, ज्या नाजूक वेली आहेत, त्या नाजूक वेलीवर मोठी मोठी फळे
त्यांना लागलेली दिसली आणि एवढ्या मोठ्या झाडावर छोटी छोटी फळे दिसली. तर राजा भोज कवी कालिदासांना म्हणतात, कविराज, काय गंमत आहे निसर्गाची, म्हणजेच निसर्गाने ही अजबच रचना केली आहे. बघा, वेलीवर आहेत ती मोठी मोठी फळे आहेत, कारण की वेली एवढी नाजूक असून सुद्धा वेलीवर एवढी मोठी मोठी फळे आलेली आहेत. पण एवढ्या मोठ्या वडाच्या झाडावर इवलीशी म्हणजेच काय, तर लहान लहान फळे आलेली आहेत. तर हे बघून राजा भोज यांना आश्चर्यच वाटले की निसर्गाने ही जी रचना केलेली आहे ही रचना अजबच आहे. अजब म्हणजेच काय, तर विचित्र रचना केली आहे. पुढे कवी म्हणाला, महाराज, निसर्गाने सर्व विचारपूर्वकच केले आहे. तर त्यावर कवी कालिदास काय म्हणाला महाराजांना, की महाराज, निसर्गाने जी ही रचना केली आहे ही विचारपूर्वक केलेली आहे, म्हणजेच ही रचना विचारपूर्वक त्यांनी केली आहे. पण यात तर मला काही विचारपूर्वक केले असल्याचे दिसत नाही. झाड एवढे मोठे आणि फळे एकदम लहान लहान. राजा कवीच्या मताशी सहमत होत नव्हता. आता कवी कालिदास जेव्हा म्हणाले की निसर्गाने हे जी पण रचना केलेली आहे, निसर्गाची जी रचना केली आहे ते खूप विचार करूनच केली आहे, पण त्या गोष्टीवर राजांचा विश्वासच नव्हता, कारण त्या गोष्टीशी राजा सहमत नव्हते. तर राजा म्हणाले की ही जी रचना विचारपूर्वक केली आहे या तर मला असं काही दिसतच नाहीये, कारण झाड एवढे मोठे, हे बघा, झाड एवढे मोठे आहे आणि त्याला लहान लहान फळं आहे, पण वेली इतक्या छोट्या आणि त्याला फळं एवढी मोठी, तर याच्यात विचारपूर्वक काय आहे. पुढे दोघेही गप्पा गोष्टी करता करता पुढे चालू लागले. चालता चालता ते एका टेकडीवर पोहोचले. आता ह्यांनी जेव्हा ह्या गोष्टी केल्या तर ह्या गोष्टी करता करता कवी कालिदास आणि राजा भोज हे पुढे चालू लागले आणि चालता चालता त्यांच्या गोष्टी चालू होत्या. तर चालता चालता ते कुठे पोहोचले, तर हे दोघं चालता चालता एका टेकडीवर पोहोचले. टेकडी म्हणजेच माहिती आहे मुलांना तुम्हाला, टेकडी म्हणजेच एक छोटंसं डोंगर असतं जिथे आपण चालता चालता जाऊ शकतो आणि पोहोचू शकतो. तेथे त्यांनी एक वडाचे झाड पाहिले. झाडाखाली कोणी वाटसरू आराम करीत होता. आता जेव्हा ते चालता चालता एका टेकडीवर पोहोचले तर त्या टेकडीवर एक मोठे वडाचे झाड होते. तुम्हाला माहिती आहे मोठे वडाचे वडाचे जे झाड असते ते खूप मोठे असते. तर त्या टेकडीवर एक मोठे वडाचे झाड होते आणि त्या झाडाखाली एक वाटसरू आराम करीत होता. तर वाटसरू म्हणजेच काय, की तो चालता चालता खूप दमला असेल, रस्त्याने चालता चालता खूप दमला असेल आणि त्याला थोडी विश्रांती हवी होती आणि तो विश्रांती घेण्यासाठी त्या वडाच्या झाडाखाली आराम करीत होता. इतक्यात एक फळ झाडावरून खाली नेमके वाटसरूच्या डोक्यावरच पडले. आता तिथून ते सगळ्या गोष्टी बघत होते कोण, तर कवी कालिदास आणि राजा भोज. तेवढ्यात काय झालं, तर झाडावर जे फळ होतं ते फळ कुठे पडलं, त्या झाडाखाली जो वाटसरू आराम करीत होता त्याच्या डोक्यावर त्या झाडाचे फळ पडले. वाटसरू धडपडत जागा झाला. राजा भोज आणि कालिदास यांनी ते पाहिले. आता राजा भोज आणि कालिदास त्या टेकडीवर होतेच, तर ही घटना कोण बघत होता, तर कवी कालिदास आणि राजा भोज. आणि तो जो वाटसरू होता जो वडाच्या झाडाखाली आराम करीत होता, जसंच त्याच्या डोक्यावर ते झाडावरचे फळ खाली पडले तो एकदम धडपडत जागा झाला. कवी म्हणाला, महाराज, पाहिलेत, एवढ्या उंचीवरून जर का कलिंगड किंवा खरबुजांसारखे मोठे फळ या बिचाऱ्या वाटसरूच्या डोक्यावर पडले असते तर काय बरे झाले असते. म्हणजेच जेव्हा ही घटना कवी कालिदास आणि राजा भोज यांनी बघितली तेव्हा कवी महाराजांना म्हणाला की महाराज, बघितलं तुम्ही, जर एवढ्या उंचीवर म्हणजे एवढ्या मोठ्या झाडावर जर कलिंगड किंवा खरबुजासारखे मोठे फळ आले असते आणि ते फळ बिचारा हा जो माणूस आहे, हा जो वाटसरू आहे, याच्या डोक्यावर जर एवढ्या वरून जर ते फळ पडले असते तर काय बरे झाले असते. काय झालं असतं मुलांनो, जर एवढा मोठा फळ त्या झाडावरून जर खाली पडलं असतं तर तुम्ही विचार करू शकता आपलं डोक्याला इजा झाली असती, आपलं डोकं फुटू पण शकतो, हो की नाही. तर म्हणूनच मी म्हटले होते की निसर्गाने कलिंगड मोठे आणि वडाची फळे लहान बनवली, ते विचारपूर्वकच केले आहे.
तर कालिदास महाराजांना म्हणतो, म्हणूनच महाराज मी तुम्हाला म्हटले होते ना की निसर्गाने जी रचना केली आहे ती खूप विचारपूर्वक केली आहे. निसर्गाने कलिंगड मोठे आणि वळाची फळे लहान बनवली ते काही विचार करूनच केलेली आहे. राजा भोज म्हणाले, कालिदास तू म्हणतोस ते खरं आहे. निसर्ग सर्व काही विचारपूर्वकच करतो हे मला आता पटले. जेव्हा कवी कालिदासांनी त्यांना ही गोष्ट पटवून दिली तेव्हा राजा भोज त्या कालिदासाच्या गोष्टीशी सहमत झाले आणि कालिदास म्हणू लागले की तू अगदी खरं म्हणतो, निसर्ग सर्व काही विचारपूर्वकच करत असतो. तर राजा भोज यांना कालिदासची गोष्ट पटली आणि अशा प्रकारे दोघं आपल्या घरी परत गेले. तर अशा प्रकारे मुलांनो, या धड्यामध्ये आपल्याला निसर्गाची रचना कशी केली आहे तर याबद्दल आपल्याला इथे अभ्यास करायला मिळालं आहे. इथे खाली काही शब्दार्थ दिलेले आहेत ज्याचे मराठीत आणि इंग्रजीत अर्थ दिलेले आहेत, ते आपण वाचन करूया. वेल म्हणजेच लता, ज्याला इंग्रजीत म्हणतात क्रीपर. अजब म्हणजेच विचित्र, त्याला इंग्रजी शब्द आहे स्ट्रेंज. रचना म्हणजेच योजना, ज्याचा इंग्रजी शब्द आहे प्लॅनिंग. इवलीशी म्हणजे छोटीशी, ज्याला काय म्हणतो आपण इंग्रजीत टायनी. वाटसरू म्हणजेच प्रवासी, ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो ट्रॅव्हलर. आता मुलांना आपण खाली बघणार प्रश्न उत्तर दिलेले आहेत ज्यामध्ये आपल्याला एका वाक्यात उत्तर लिहायचे आहेत. तर पहिला प्रश्न आहे, नदीकाठी कोण फिरत होते? नदीकाठी कोण फिरत होते? उत्तर आहे, नदीकाठी राजा भोज आणि कवी कालिदास फिरत होते. उत्तर आहे, नदीकाठी राजा भोज आणि कवी कालिदास फिरत होते. प्रश्न 2, लहान फळे कोठे लटकत होती? लहान फळे कोठे लटकत होती? उत्तर आहे, लहान फळे मोठ्या वडाच्या झाडावर लटकत होती. उत्तर, लहान फळे मोठ्या वडाच्या झाडावर लटकत होती. प्रश्न क्रमांक 3, नदीच्या काठावर काय लावले होते? नदीच्या काठावर काय लावले होते? उत्तर आहे, नदीच्या काठावर वडाचे मोठे झाड लावले होते. उत्तर, नदीच्या काठावर वडाचे मोठे झाड लावले होते. पुढचा प्रश्न, झाडावरून फळ कोठे पडले? झाडावरून फळ कोठे पडले? उत्तर काय आहे? तर झाडावरून फळ वाटसरूच्या डोक्यावर पडले. झाडावरून फळ वाटसरूच्या डोक्यावर पडले. आता खाली मुलांनो हा प्रश्न दिलेला आहे. कंसात बघा तुम्हाला 2 शब्द दिलेले आहेत, त्याचा योग्य अर्थ तुम्हाला शोधायचा आहे आणि तो शब्द इथे लिहायचा आहे. तर इथे बघा पहिला शब्द आहे विचारपूर्वक. इथे 2 शब्द दिलेले आहेत, पहिला आहे नीट विचार करून आणि दुसरा आहे अविचाराने. तर विचारपूर्वक याचा अर्थ काय होणार? तर नीट विचार करून. विचारपूर्वक या शब्दाचा अर्थ आहे नीट विचार करून. दुसरा अजब. अजबचे 2 शब्द दिलेले आहेत, विनोदी आणि विलक्षण. तर अजबचा जो अर्थ होणार त्याचा अर्थ आहे विलक्षण. त्यानंतर आहे सहमत. सहमतचा जो अर्थ होणार त्याचाच अर्थ आहे मान्यता. त्यानंतर बिचारा. इथे 2 शब्द आहे, असहाय आणि दुष्ट. तर बिचारा म्हणजेच काय? असहाय. त्यानंतर पुढे चूक की बरोबर ते लिहा. पहिला, राजा भोज आणि कवी कालिदास समुद्र किनाऱ्यावर फिरत होते. ज्याचं उत्तर आहे चूक. राजा भोज आणि कवी कालिदास जे होते ते नदी किनाऱ्यावर फिरत होते, समुद्र किनाऱ्यावर नाही. दुसरा प्रश्न, त्या झाडावर मोठमोठी फळे लटकत होती. त्या झाडावर मोठमोठी फळे लटकत होती. चूक. उत्तर असणार त्या झाडावर लहान लहान फळे लटकत होती. पुढचा, निसर्गाने सर्व विचारपूर्वकच केले आहे. उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न, राजा कवीच्या मताशी सहमत होत नव्हता. बरोबर. नंतर आहे, इतक्यात एक फळ वेलीवरून खाली नेमके वाटसरूच्या डोक्यावरच पडले. याचं उत्तर सुद्धा काय आहे? तर बरोबर. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांच्या जोड्या योग्य रकान्यात लिहा. इथे तुम्हाला 2 रकाने दिलेले आहेत. पहिला रकाना जो आहे तो विशेषण आणि दुसरा रकाना आहे नाम म्हणजेच विशेष्य. आता इथे आपल्याला शब्द दिलेले आहेत, याला आपल्याला 2 रकान्यामध्ये
भाग करायचे आहेत। आता पहिलं आहे इवलीशी फळे। इवलीशी फळे, तर इवलीशी हा जो शब्द आहे हा विशेषण मध्ये येणार, कारण की फळे कशी आहे तर इवलीशी, फळे कशी आहे तर इवलीशी, कारण की इथे फळांबद्दल माहिती दिलेली आहे, फळाबद्दल आपल्याला सांगितले आहे, तो फळ इवलीशी आहे म्हणून इथे तो विशेषण असणार आणि फळे हे नाम आहे। फळे काय आहे तर नाम। त्यानंतर आहे अजब रचना। अजब रचना, तर अजब कशात येणार मुलांनो विशेषण मध्ये। अजब काय आहे विशेषण आणि रचना नाम। त्यानंतर कवी कालिदास, तर कवी विशेषण आहे आणि कालिदास नाम आहे। राजा भोज। राजा भोज, तर राजा हा विशेषण आहे आणि भोज हे नाम आहे। बिचारा वाटसरू। बिचारा विशेषण असणार आणि वाटसरू नाम असणार। मोठमोठी कलिंगडे। मोठमोठी जे आहे ते विशेषण मध्ये येणार आणि कलिंगडे जे आहे ते नाम मध्ये येणार, कारण की कलिंगडे जे आहे ते काय आहे फळाचं एक नाव आहे, बरोबर। पुढे खालील कंसात दिलेल्या शब्दांमधून ज्यांचे एकवचन व अनेक वचन सारखे आहे असे 6 शब्द शोधा व लिहा। प्रश्न काय आहे मुलांनो, ज्या शब्दांचं एकवचन आणि अनेक वचन हे सारखे आहेत असे तुम्हाला 6 शब्द शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत। इथे कंसात बघा तुम्हाला शब्द दिलेले आहेत, वाटसरू, नदी, पेल, जमीन, कवी, डोंगर, प्रश्न, शेतकरी, झाड, टेकडी, पक्षी। तर यामध्ये असे कुठले शब्द आहेत जे अनेक वचन आणि एकवचन मध्ये सारखेच येतात, तर पहिलं बघूया आपण वाटसरू। वाटसरू जो शब्द आहे तो एकवचन आणि अनेक वचन मध्ये सारखाच येतो, म्हणून वाटसरू जो शब्द आहे तो दोन्ही याच्यामध्ये सारखं असणार। त्यानंतर नदी। नदी हा एकवचन आहे आणि त्याचं अनेक वचन नद्या होतात, त्यामुळे नदी हा शब्द इथे आपण घेणार नाही। वेल। वेल हा एक वचन आहे आणि याचं अनेक वचन वेली होते, त्यामुळे हा शब्द सुद्धा इथे येणार नाही। जमीन। जमीन हा एक वचन शब्द आहे आणि याचं अनेक वचन मध्ये जर आपण रूपांतर केलं तर त्याचं जमिनी होतात, त्याच्यामुळे हा शब्द सुद्धा इथे येणार नाही। कवी। कवी हा जो शब्द आहे हा एक वचन आणि अनेक वचन दोन्ही मध्येच सारखा येतो, त्यामुळे आपण इथे कवी हा शब्द लिहिणार। डोंगर हा सुद्धा शब्द एकवचन आणि अनेक वचन दोन्ही मध्येच सारखा असतो। त्यानंतर प्रश्न। प्रश्न हा शब्द सुद्धा एकवचन आणि अनेक वचन दोन्ही मध्ये सारखाच येतो। शेतकरी। शेतकरी हा शब्द एकवचन आणि अनेक वचन यामध्ये सारखाच येत असतो। झाड। झाड हा शब्द एकवचन आहे, याचं अनेक वचन आहे झाडे, त्यामुळे हा शब्द इथे येणार नाही। टेकडी हा एक वचन आहे, याचा अनेक वचन टेकड्या होतात, त्यामुळे हे दोन्ही शब्द वेगवेगळे असल्यामुळे इथे येणार नाही। पक्षी हा एक वचन आणि अनेक वचन दोन्ही मध्ये एकच शब्द असणार, त्यामुळे पक्षी हा शब्द आपण इथे लिहिणार। तर मुलांनो अशा प्रकारे आपण हा धडा 2 निसर्गाची रचना याच्याबद्दल आपण अभ्यास केलेला आहे आणि त्याचे प्रश्नोत्तर सुद्धा आपण इथे वाचन केलेले आहेत। धन्यवाद।